सांगली जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची मोटारसायकल, रोकड रक्कम तसंच घरफोडीसाठी वापरण्यात येणारी साधनं जप्त करण्यात आली आहेत. माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांचा आढावा घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू केला होता. दरम्यान 17 मे रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल उदयसिंह माळी यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली. एक इसम चोरीच्या होंडा शाईन मोटरसायकलवरून आष्टा मार्गे सांगलीकडे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी पथकाने फल्लेमंगल कार्यालयासमोर सापळा रचून संशयिताला अडवलं आहे. चौकशीत आरोपीने आपलं नाव विशाल संभाजी पवार, वय वर्ष 27, राहणार उमराणी, तालुका जत, जिल्हा सांगली असं सांगितलं. पोलिसांनी मोटारसायकलच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता आरोपी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून रोख रक्कम, स्टील पाणा आणि मोटारसायकलच्या 4 चाव्या आढळून आल्या. अधिक चौकशीत आरोपीने जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरातून होंडा शाईन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच स्टील पाण्याच्या सहाय्याने आष्टा येथील चहाचे दुकान, शिराळा येथील हॉटेल आणि पान टपरीचे पत्रे उचकटून चोरी केल्याचंही उघड झालं. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपीकडून चोरीची मोटारसायकल, रोकड रक्कम, स्टील पाणा आणि मोटारसायकलच्या चाव्या जप्त केल्या असून आरोपीला पुढील तपासासाठी शिराळा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार विशाल पवार हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही दुकानफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.